नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र TET 2025चा निकाल लागलेला आहे आणि आज आपण त्या निकालाचं ॲनालिसिस करणार आहोत. निकालाची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तुम्ही TETच्या वेबसाईटवरती पण जाऊन निकाल चेक करू शकता. आता आपण महाराष्ट्र TETचा 2025चा जो निकाल आहे त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला भविष्याच्या कॉम्पिटिशनचा आणि पुढच्या तयारीचा आपल्याला अंदाज येणार आहे. तर मित्रांनो, सगळे प्रोसेस झाल्यानंतर आता कम्प्लिटली आपल्याला रिझल्ट आपल्यासमोर आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला फायनल ॲन्सर कीपासून तर फायनल रिझल्ट पण बघायला मिळत आहे. टोटल 4,75,669 लोकांनी दोन्ही पेपरसाठी परीक्षा दिली होती आणि पासिंग रेट जो आहे तो 11.28% जो सगळ्यात जास्त आहे आतापर्यंत तो आपल्याला बघायला मिळत आहे, ज्यामध्ये 50,369 कॅन्डिडेट पास झालेले आहेत. तुम्ही निकाल बघितला नसेल तुमचा तर तुम्ही वेबसाईटवरती इथे वेबसाईट मेन्शन केलेली आहे, तिथे चेक करू शकता. आणि आपण आता डिटेलमध्ये सगळे सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज ॲनालिसिस करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला कॉम्पिटिशन आणि सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस होणार आहे कम्प्लिटली. कारण आता टेट पण एक्झाम पुढे तुम्हाला द्यायची आहे, कारण TET झाले आहात तर समोर अजून पण एक्झाम्स आपल्याला आहेत. तर 23 नोव्हेंबर 2025ला तुमची एक्झाम झाली मित्रांनो. त्यानंतर 19 डिसेंबर 2025ला आपल्याला इंट्रीम ॲन्सर की मिळालेली आहे आणि याच प्रोसेसमध्ये 12 जानेवारीला आपल्याला फायनल ॲन्सर की मिळून 3 फेब्रुवारीला आपला फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. तर अशा पद्धतीने प्रोसेस आपली TETची आपण बघितली की या पद्धतीने 2025ची जी TET आहे ती कन्क्लूड झालेली आहे आणि रिझल्ट आपल्यासमोर आलेले आहेत. आता आपण पेपर वाईज सगळा रिझल्ट जो आहे त्याचा स्टॅटिस्टिक ॲनालिसिस करणार आहोत. तर पेपर 1 जो आहे मित्रांनो, जे 1ली ते 5वीसाठी आपण म्हणतो की पेपर 1 जो आहे प्रायमरीचा, त्यामध्ये 21,892 कॅन्डिडेट्स टोटल पास झालेले आहेत मित्रांनो. आणि त्यामध्ये 1,68,993 विद्यार्थी फेल झालेले आहेत. आणि प्रेझेंट जे होते विद्यार्थी ते 1,90,901 विद्यार्थी प्रेझेंट होते आणि 12,433 विद्यार्थी आपल्याला अब्सेंट बघायला मिळतात. तर ओव्हरऑल पर्सेंटेज जे आहे ती पेपर 1चं ते 11.47% आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पेपर 2साठी आपण बघणार आहोत. पेपर 2 अप्पर प्रायमरीसाठी टोटल 28,477 कॅन्डिडेट्स पास झालेले आहेत, ज्यामध्ये 2,55,829 विद्यार्थी प्रेझेंट होते मित्रांनो आणि 16,506 विद्यार्थी आपल्याला अब्सेंट बघायला मिळतात. तर 2,27,332 विद्यार्थी आपल्याला फेल झालेले दिसतात मित्रांनो. म्हणजे पासिंग रेट जो आहे तो 11.13% आहे अप्पर प्रायमरीचा, जो 6 to 8साठी आपण इथे बघत असतो. तर टोटल 50,369 विद्यार्थी पास झालेले आहेत, जे की 11.28% हा आपल्याला निकाल बघायला मिळत आहे. टोटल 4,46,730 विद्यार्थी प्रेझेंट होते एक्झामला आणि 28,939 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे, ते अब्सेंट होते. तर ह्या स्लाईडवरती तुम्ही सगळी कंपॅरिझन बघू शकता की पेपर 1चा 11.47% हा निकाल लागलेला आहे, 11.13% हा पेपर 2चा निकाल आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यात कॉम्पिटिशन कळते की कुठल्या विषयांसाठी कुठल्या क्लाससाठी किती जास्त कॉम्पिटिशन तुम्हाला रिक्रुटमेंटच्या वेळेस असणार आहे. टोटल ॲव्हरेज जे आहे ते 11.28% आपल्याला इथे बघायला मिळते टेट पासिंगचं. त्यानंतर आपण वेगवेगळ्या मीडियमचे पासिंग रेट बघणार आहोत मित्रांनो. मराठी मीडियमचा आपल्याला 12% पासिंग रेट बघायला मिळत आहे. 5.4% आपण इंग्लिश मीडियमचा इथे बघू शकतो. हिंदी मीडियमचा 12% पासिंग रेट आहे. उर्दू मीडियममध्ये 9% विद्यार्थी आपल्याला पास झाले दिसतात आणि कन्नडा मीडियममध्ये हायेस्ट म्हणजे 15.01% आपण इथे विद्यार्थी बघू शकतो. तर अशा पद्धतीने आपण कट ऑफचं जे ऑब्झर्वेशन आहे ते मीडियम वाईज पण बघितलेलं आहे, कारण जो आपला नंतर रिक्रुटमेंट होतं ते मीडियम वाईजच रिक्रुटमेंट असतं आणि तशाच पद्धतीने विद्यार्थी अपियर होत असतात टेट एक्झामिनेशनला. आता आपण जेव्हा अपियर होत असतो मित्रांनो, तेव्हा आपले सब्जेक्ट्स पण खूप जास्त मॅटर करत असतात. जे आपले TAITचे कट ऑफ जे आहेत ते सब्जेक्ट वाईज डिसाईड होत असतात. तर आता आपण मॅथ्स आणि सायन्सचा कट ऑफ बघणार आहोत किंवा पासिंग रेट जो आहे तो 9.12% आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. म्हणजे 1,01,1794 विद्यार्थी जे होते ते अपियर झालेले होते आणि फक्त 8,737 विद्यार्थी पास झालेले आहेत. त्यामध्ये मराठी मीडियमचे तुम्हाला 8.29% विद्यार्थी पास झालेले दिसतात आणि इंग्लिश मीडियमचे 5.87% विद्यार्थी इथे पास झालेले आहेत. हिंदी मीडियमची हायेस्ट पर्सेंटेज आहे पासिंगचं. यांच्या जागा पण टेटमध्ये आपल्याला कमी बघायला मिळतात, पण इथे हायेस्ट पर्सेंटेज हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, जिथे आपल्याला 17% कॅन्डिडेट पास झालेले दिसत आहेत. आता आपण सोशल सायन्सेसचं बघणार आहोत मित्रांनो. याचा कट ऑफ आपल्याला टेटचा जास्त बघायला मिळतो आणि पासिंग रेट पण ऑब्व्हियसली आपण इथे जास्त बघत आहोत. 12.33% पासिंग रेट आहे इथे TET पास झालेल्या सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांचा. म्हणजे सामाजिक शास्त्र जे विषय आहेत त्याचे 12.33 विद्यार्थी पास झालेले आहेत, 12.33%.
आणि इथे टोटल अपियर विद्यार्थी होते मित्रांनो 1,60,047 आणि टोटल फक्त 19,740 लोकांनी TET एक्झाम पास केलेली आहे. आणि हिंदी मीडियमचे परत इथे सोशल सायन्समध्ये 22.29% आपल्याला निकाल बघायला मिळतो. आता आपण डायरेक्ट कंपॅरिझन करणार आहोत मित्रांनो मॅथ्स सायन्स आणि सोशल स्टडीजच्या विषयांमध्ये, म्हणजे कट ऑफचं डिफरन्स आपल्याला किती बघायला मिळत आहे. तर मॅथ्स सायन्सचं मित्रांनो आपल्याला 9.12% कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. तर 12.33% विद्यार्थी इथे पास झालेले आहेत. तर दोन्हीमध्ये भरपूर डिफरन्स आहे. 8,737 विद्यार्थी जे आहेत ते सायन्स विषयामध्ये मॅथ्स सायन्स विषयामध्ये TET झालेले आहेत आणि 19,740 विद्यार्थी जे आहेत, म्हणजे आपण इथे जवळपास डबल म्हणू शकतो याला. तर एवढे विद्यार्थी आपल्याला सोशल सायन्समध्ये पास झालेले दिसत आहेत. इंग्लिश मिडियमचा कट ऑफ TAITचा पण कमी लागतो मित्रांनो आणि कंपॅरेटिव्हली आपल्याला TETमध्ये पण हा कट ऑफ कमी बघायला मिळत आहे. 5.44% फक्त लोक प्रायमरी लेवल पेपर 1 पास केलेला आहे. 5.87% लोकांनीच फक्त पेपर 2 मॅथ्स सायन्सचा पास केलेला आहे आणि सोशल सायन्सचा 6.20% लोक आपल्याला पेपर 2मध्ये इंग्लिश मिडियमचे पास झालेले मिळतात. तर इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी थोडा अंडर परफॉर्म केलेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला TAITला पण हा कट ऑफ कमी झालेला दिसतो. आता इथे आपण सगळं कंपॅरिझन बघितलं आहे मित्रांनो. तर आता कम्प्लिटली तुम्हाला सर्टिफिकेट जे आहे ते डिस्ट्रीब्युशन होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट्स मिळणार आहेत. तरी तुम्हाला सर्टिफिकेट्स कुठनं मिळणार आहेत, तर तुमच्या एज्युकेशन ऑफिसर्स जे आहेत प्रायमरीमध्ये जिल्हा परिषदचे, तिथनं तुम्हाला डिस्ट्रीब्यूट होत असतात. तिथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे असतात, त्याचे झेरॉक्स कॉपी. जेव्हा पण डिस्ट्रीब्यूट व्हायला लागतील तेव्हा आपल्या चॅनलवरती तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन राहा, म्हणजे तुम्हाला टीचिंग रिलेटेड सगळे अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. आणि मुंबई रिजनमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना जे शिक्षक निरीक्षक आहेत नॉर्थ साऊथ आणि वेस्टचे, त्यांच्याकडनं हे सर्टिफिकेट्स मिळणार आहेत. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि तुम्हाला तुमचा रिझल्ट अजूनही चेक केला नसेल तर तुम्ही mahatet.in या वेबसाईटवरती जाऊन तुमचा रिझल्ट चेक करू शकता. हे होतं कंप्लीट डिटेल ॲनालिसिस आपण TETचं केलं. आपल्या चॅनलवरती बरेचसे टीचिंग रिलेटेड व्हिडिओज आहेत ज्यामध्ये पवित्र पोर्टलचे कट ऑफ आपण ॲनालिसिस केलेले आहेत. प्रिफरन्सेस कसे देतात, सगळ्या गोष्टी टीचिंग रिलेटेड सगळे अपडेट्स तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच टीचिंग रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.